महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यात संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान। धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती। पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतीतील झाडे खाली पडली असून झाडांवरील टोमॅटो खराब झाले आहेत। त्यामुळे व्यापारी वर्ग हा माल घ्यायला तयार नाही। काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला 800 रुपये प्रति कॅरेट या भावाने विक्री करत होते। मात्र सध्या व्यापारी फक्त 200 ते 250 रुपये प्रति कॅरेट या दरानेच खरेदी करत असल्याचे दिसत आहे। भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे खर्च सुद्धा वसूल होणे कठीण झाले आहे। तालुक्यातील बाळू योगराज जाधव, शरद दत्तात्रय पाटील, गोपाल दत्तात्रय पाटील, सुरेश लुका पाटील, भागवत पाटील, रमण वामन पाटील या शेतकऱ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या भागातील टोमॅटो दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील भाजी मंडईत जातो। पण सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न उभा राहिला आहे। खराब झालेला हा टोमॅटो आता नेमके कुठे द्यायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे। याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून बांधावर येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे। STV न्यूज महाराष्ट्र, शिरपूर।